लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन ऑन करायला मात्र विसरू नका। नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। डोंबिवली ठाकूरवाडी या ठिकाणी मुंजाजी शेळके परिवाराला भेट देण्यासाठी समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले आले होते। ते म्हणाले, शेळके परिवाराला 8.25 लाख रुपये तुम्हाला मिळतील। बाजूला हो ना, साहेब आले तर परभणी जिल्ह्यातून मुंबई शहरात आले होते, डोंबिवलीमध्ये आले होते, ठाकूरमध्ये आले होते आणि या सगळ्या झोपडपट्टीमध्ये राहून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या रिक्षावर केलेला होता आणि अनेक वर्ष त्यांनी रिक्षा चालवली, पण असा प्रकार कधी घडला नाही। पहिल्यांदाच मला वाटतं की रिक्षा चालवत असताना एक म्हात्रे नावाच्या व्यक्तीची गाडी होती आणि अचानक त्यांनी डोर उघडला आणि त्यामध्ये थोडी त्याची रिक्षा धडकली। तेव्हा छोट्याशा कारणामुळं त्या ठिकाणी त्यांनी त्याला त्याची रिक्षा त्यांनी पकडून ठेवली आणि 2 लाख रुपये आणून दे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं ते रात्री उशिरा घरी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी फक्त पत्नीला तर सांगितलं होतं की पत्नीला सुनीला की अशा पद्धतीने मला मारहाण झालेली आहे आणि माझा रिक्षा त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे आणि मला 2 लाख रुपये मागितलेले आहे आणि या धक्क्यामुळं तेवढे पैसे त्याची कुटुंब अशा पद्धतीच्या पाहुण्यानं त्याने आत्महत्या केलेली आहे। घटना अत्यंत दुर्दैवी आहे, गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये मी DYSP यांच्याशी बोललेलो आहे। त्यामध्ये एक आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं या कुटुंबाला 8.25 लाख रुपयाची मदत आहे, ती मदत लवकरच मिळेल। त्याचबरोबर मुख्यमंत्री फंडातूनही काही रक्कम त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पोलिसांनी करावी आणि याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना मोठी शिक्षा झाली पाहिजे। या प्रकरणामध्ये अट्रॉसिटी ॲक्ट लावण्यात आलेला आहे आणि आत्महत्येला पळून गेलेला आहे अशा पद्धतीचं क्रम लावण्यात आलेला आहे। त्यामुळं या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। राज्यात दलित आधाराच्या